सांगता वहिनीनं सांगता रांड्याचं नाक झेपत तर झेपून टाकावं. मेल्याला उठायच पण नाही चौकस. आवाज तुमच्या जमीन बाहेर गेला म्हणून करत नाही बाबाय. या मेल्याला तुला न दिला ना म्हणून रागवाय. म्हणजे अहो माझ्याकडे फक्याचा तंबाखू होता, पुन्हा संपला. आम्ही ह्याला घेऊ पडलं. सांगा बघू. हे बघा माझ्याकडे फक्याचा तंबाखूची पुढे आहे. दाखव बघू. नाही या. अहो वहिनी तो तुम्ही पण हो मग दाखव बघू कशी खातात. अहो त्यात काय एकदम सोपा आहे. वय ना रे गावरे खावा खावा. मेला नाही म्हणतेला. अरे रांडेच्या तंबाखू खायला तूच ना मला शिकवला. मग वासाला तू खायचंच नाही. आता त्याचं जाऊ दे, तू सांग मला कशी खातात ती. अहो त्यात काय एकदम सोपा आहे. बघा इकडं आता तंबाखू घ्यायचा. हा घेतला काही गेली रे हाय आता थोड्याचा चुना घ्यायचा. लावलं ना मग असं ठेवायचं आणि मग असं रगडायचं. या वासाड्या काय रे गावऱ्या की लावायचं आपण तिच्या आईला दुनियाला लावतो. मी ह्याला नाही लावली. दोन मिनिटं. हे लावली रे रगडायचं. खाली पडलेला घ्यायचा नाही. रगडला भाकऱ्या थोपटच ना तशा त्यांचं ह्याची चिमूट घ्यायची आणि त्यांच्या असं तोंडात टाक खाली. दे इकडे ती पुडी. काही घ्या थंडी करून घ्या. म्हणे अशा खायची. जर परत उचलून आणलात ना तर बाबाला सांगून दोघांना पण बाहेर फेकायला लावी. अरे का नको त्या दोघांना आमंत्रण देताय? तुम्हाला माहितीये तंबाखू खाऊन काय होतं? कॅन्सर सारखा मोठा आजार होतो घशात आणि तोंडात. जबडा काढावा लागतो आणि जर जबडा काढला तर खाणार कसे? आणि जर पोटात अन्नच गेलं नाही तर जगणार कसे? देवा